कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। गांधीनगरमधील कोयना कॉलनीत शशिकांत इंगवले यांच्या घरात सोहेल मुल्ला उर्फ मोहम्मद फकीर आणि सुमैया मुल्ला हे बांगलादेशी दाम्पत्य बेकायदेशीररित्या गेल्या काही वर्षांपासून राहत होतं। त्यांच्याकडे पासपोर्ट सुद्धा नव्हता। त्यांच्याबद्दल गांधीनगर पोलिसांना माहिती मिळाली। त्यानंतर 19 जानेवारी 2023 रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं। या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश RV उपांत यांच्या समोर झाली। सरकार पक्षाच्या वतीनं अतिरिक्त सरकारी वकील प्रतिभा जाधव यांनी 8 साक्षीदार तपासले। त्यानंतर न्यायाधीश RV उपांत यांनी मुल्ला दाम्पत्याला 3 वर्षे 8 महिने सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। 8 दिवसांपूर्वी रत्नागिरीतल्या अरबाज खानला MD ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती। त्याच्याकडे 2,27,000 रुपये किमतीचं 55.5 ग्रॅम MD ड्रग्ज सापडलं होतं। त्यानंतर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या पुणे इथल्या पथकाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू होता। गोपनीय माहितीनुसार या पथकानं फुलेवाडी दत्तनगर इथल्या तुषार पाटीलला अटक केली। त्याच्याकडे ड्रग्जबद्दल सविस्तर चौकशी सुरू आहे। ही कारवाई अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचे उपनिरीक्षक संजय अडलिंग, हवालदार महेश गवळी, अर्जुन बेंद्रे, भरत साळुंखे यांनी केली। छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या नोकर पतसंस्थेची 83वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली। या सभेत निवृत्त सभासद आणि त्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला। संस्थेच्या कामकाजाचा आढावा सचिव सुहास पाटील यांनी घेतला। यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, व्यंकटेश ज्योती, अमर पाटील, बबन कदम, पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग आंबेकर, शिवाजी पाटील यांच्यासह सभासद, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते। फुलेवाडीमधील गुरुदेव विद्यानिकेतनमध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेतील मतदान आणि निवडणुकीबाबत माहिती मिळण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली। केंद्राध्यक्ष म्हणून श्रुतिका कलकुटकी, मतदान अधिकारी म्हणून तनिषा पिसे, आदिती साळवी, समर्था तळेकर, सुबहान बागवान, श्रद्धा घारगे आणि संचिता यादव यांनी काम पाहिलं। तर मतदान प्रतिनिधी म्हणून श्रेया केसरकर, सुहानी देगावे, सौरभ शिंदे आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून KD जगदाळे यांनी काम पाहिलं। तसंच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुप्रिया जाधव, राधिका पाटील यांनी काम पाहिलं। या निवडणूक प्रक्रियेत संतोष पाटील, सृष्टी पाटील, आदिती शिंगरे, अभिनव सूर्यवंशी, आयुष दिवेकर, अनुष्का कांबळे, यश सुतार, सार्थक सुतार यांनी विविध भूमिका निभावल्या। या मतदान प्रक्रियेसाठी रवींद्र हेडाऊ, मुख्याध्यापक किरण यादव यांनी मार्गदर्शन केलं। अँटी रॅगिंग सेल आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात रॅगिंग विरोधी दिवस साजरा झाला। प्रारंभी डॉक्टर रोहित पाटील यांनी या उपक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला। अनेक महाविद्यालयात रॅगिंग म्हणजे मौज मजा असा अर्थ घेऊन कनिष्ठ विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जाते। मात्र रॅगिंग म्हणजे चेष्टामस्करी नसून तो कायदेशीर गंभीर गुन्हा आहे। या गुन्ह्यात दोषी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होतं। अशा घटना आपल्या आजूबाजूला होत असतील तर ताबडतोब अँटी रॅगिंग सेल आणि पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी केलं। तरुणांनी अभ्यास आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावं असा सल्ला प्राचार्य जावेद मिस्त्री यांनी दिला। यावेळी सर्व विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग शपथ देण्यात आली।